वेलकम टू ब्राईट जेन एज्युकेशन. मंडळी, यानंतर पुढचा जो पाठ आहे तो म्हणजेच आयुष्य आनंदाचा उत्सव, अर्थात लेखक आहे शिवराज गोरले. आता आयुष्य आनंदाचा उत्सव, मुळात माणसाचं आयुष्य हेच अगदी पूर्ण आनंदाने भरलेलं आहे आणि प्रत्येकाला ज्याप्रमाणे एक आनंद हवा असतो, आनंदाची नेमकी व्याख्या काय हेच माणसाला उमगत नसते आणि त्यासाठी आनंदाचे भान जागे राहणे गरजेचं असतं. आनंद हा सर्वत्र असतो, म्हणजे आपण म्हटलंय कवी कल्पना आहे की आनंद आनंदी गडे जिकडे तिकडे चोहीकडे. ही कवी कल्पनाच नाहीये, तर ते शाश्वत सत्य आहे आणि हे प्रत्येक माणसाने स्वीकारलं तर निश्चितच आपलं आयुष्य हाच एक आनंदाचा उत्सव म्हणून जाईल, आयुष्याचा एक सण म्हणून जाईल. आणि असं म्हटलंय की प्रत्येक आयुष्याचा एक क्षण हा आपल्याच एक पूर्ण या प्रवासाचा एक सण असतो. त्यामुळे हा सण जगणं महत्वाचं आणि तेच या पाठाच्या माध्यमातून शिवराज गोरले यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. प्रत्येक गोष्टीमध्ये एक आनंद असतो, तो जगायचा असतो, हे आपण तर बघितलंच, पण तो कुठल्या उदाहरणातून पटवून दिलाय लेखकांनी ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. अगदी थोडक्यात, अगदी निसर्गाची सोबत असेल, संगीताची साथ असेल आणि पुस्तकांचा सहवास असेल तर निश्चित आपलं आयुष्य हा आनंदाच्या पलीकडे जातो, उत्सव होतो आणि उत्सवाचं रूपांतर एका वेगळ्या सागरामध्ये होत असतं आणि तो सागरच म्हणजे आपलं हे आयुष्य आहे, असंच शिवराज गोरले या ठिकाणी सांगू पाहत आहेत. परंतु हा पाठ या ठिकाणी समजून घेणं अखंडरित्या शक्य नाहीये. तरी स्वमतातले जे दोन प्रश्न आहेत जे बोर्डाला येऊ शकतात किंवा ज्याची शक्यता येण्याची, ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. स्वमतातला जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं, या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. आता आनंदाचं खुलं दिलानं स्वागत करावं म्हणजे काय, तर आपलं जे मन आहे ते मुळात मोकळं असलं पाहिजे. कारण कुठलाही आनंद जेव्हा मनामध्ये शिरत असतो, अंतरंगात शिरत असतो, तेव्हा माणसाचं मन व्यापक असावं लागतं, तेव्हा त्याची दारं कुठेतरी खुली होतात आणि तो आनंद आतल्या आत मनामध्ये कुठेतरी झिरपत जात असतो. खुल्या दिलानं स्वागत करावं या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ तुम्ही लिहू शकता. स्टार्टिंग तुम्ही उत्तराची सुरुवात अशी करू शकता की लेखक शिवराज गोरले यांनी आयुष्य हा आनंदाचा उत्सव या पाठामध्ये आनंदाचे महत्त्व विशद करताना काही उदाहरणं दिली आहेत आणि तुम्ही पुढे असे लिहू शकता की निसर्गाची सोबत असेल, संगीताची साथ असेल, पुस्तकांचा सहवास असेल तर आपलं आयुष्य हे आनंदाने भरलेलं असतं. तेव्हा आनंद हा खुल्या दिलानं स्वीकारायचा असतो, कारण कुठलाही आनंद जेव्हा मनात आपण घेत असतो तेव्हा आपलं मन शुद्ध असलं पाहिजे, आपलं चित्त शुद्ध असलं पाहिजे, एक स्पष्ट असलं पाहिजे आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आनंद हा मनात डोकावू शकेल. आनंदाचं व्यापकपण हे किती आहे हे समजून घ्यायचं असेल, किंबहुना तो चोहीकडे तो 10 दिशांमध्ये पसरलेला आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आनंदाचं अस्तित्व काय किंवा त्याची जागा कुठे हे या ठिकाणी पारखणं हे गरजेचं आहे. त्यामुळे खुल्या दिलानं स्वागत करताना आपल्या मनाची कवाड आहेत ती मुळात उघडी असली पाहिजे, खुली असली पाहिजेत. तेव्हा खऱ्या अर्थानं आनंद हा प्रत्येक मनात, प्रत्येक मानवी मनामध्ये हा रुजेल, पेरेल. असाच एक मार्मिक अर्थ या स्वमताच्या पहिल्या प्रश्नात या ठिकाणी अधोरेखित होतोय. पुढचं स्वमत ते म्हणजे तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. आता इथे तुम्हाला पूर्णपणे वाव आहे, पूर्णपणे स्वातंत्र्य की तुमचं मत प्रकट करण्याचं. मुलांना लक्षात घ्या की हा जो प्रश्न आहे दुसरा की तुम्ही काय कराल, हा प्रश्न बोर्डामध्ये हमखास येतो, कारण 2022-2023 मध्ये पण अशा अनुषंगाने प्रश्न विचारला गेला होता. आनंदी होण्यासाठी तुम्ही काय कराल ह्या उपाययोजना आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता की शारीरिक आणि मानसिक हे जितक्या गोष्टी गरजेच्या असतात तितक्याच कौटुंबिक, सामाजिक हेही पैलू महत्त्वाचे असतात आणि त्यासाठी तुमचं शरीर, जर तुमच्या शरीराचं स्वास्थ्य तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं असेल तर निश्चितच तुम्ही व्यायाम हे महत्त्वाचं आहे. योगा करा, तुम्ही वाचनामध्ये वेळ घालवा, निसर्गात वेळ घालवा, तुम्ही संगीतामध्ये तुमचं मन रमवा,
पुस्तकांमध्ये तुमचा सहवास तुम्ही पुस्तकांशी तुम्ही मैत्री करा, पुस्तकांशी चाळा करा, माणसांशी हितगुज करा, गप्पा गोष्टी करा आणि त्यानेच तुमच्या आनंदाचं अस्तित्व तुम्हाला आपोआपच उमगू शकेल आणि हेच मी माझ्या आनंदी होण्यासाठी करू शकेन असं तुम्ही तुमच्या शब्दात तुम्ही मांडू शकता. त्यामुळे ते तुम्हाला पूर्णपणे वाव आहे. हे लिहिण्यापूर्वी आणि शेवट करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उत्तर प्रश्न 1 मध्ये आणि प्रश्न 2 मध्ये, म्हणजे कुठलंही स्वमत येऊ दे, कधी पण पाठाची प्रस्तावना लिहिणं हे गरजेचं आहे. पुस्तकामध्ये जो आशय दिलाय तो एक थोडक्यात 3-4 ओळींमध्ये मांडणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय तिथे तुमचा 1-1.5 मार्क तुमचा इथे फिक्स होत असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे तिथे ती प्रस्तावना मांडणं गरजेचं आहे आणि शेवट करताना त्याचा पाठाचा शेवट करताना तुम्हाला तिथे एक लाईन ओळ लिहायची आहे की या स्वमतातनं एक सकारात्मक आशय किंवा एक सकारात्मक संदेश या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतोय. या ओळीने तुम्हाला तुमच्या उत्तराचा शेवट करायचा आहे. ह्या 2 गोष्टी तुम्ही निश्चित ध्यानात घ्या, कारण तुमचे 2 मार्क, एक अर्धा 1.5 मार्क तुमचा तिथे फिक्स असतो. आणि कारण मधला मजकूर हा महत्त्वाचा असतोच, पण त्यासोबतच स्टार्टिंग आणि एंड या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. यानंतर पुढे प्रश्न आहे तो म्हणजे अर्थ स्पष्ट करा. आता अर्थ स्पष्ट करा, इथे कुठल्याही 2 संकल्पना येऊ शकतात 1-1 मार्कांसाठी, कारण अर्थ स्पष्ट करा म्हणजे समानार्थी शब्द लिहिणं असं गरजेचं नसतं, तर तुम्हाला 1-2 ओळींमध्ये त्या शब्दाचा किंवा त्या संकल्पनेचा आशय मांडायचा असतो, अभिव्यक्त करायचा असतो. त्यातला पहिला म्हणजे मनाची कवाडं. आता कवाडं म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया की दार. आता दार म्हणजे कुठलं दार, तर मनाचं दार. आता हे मनाचं दार तेव्हाच खुलं असेल जेव्हा किंबहुना हा जो आनंद आहे हा तेव्हाच येईल जेव्हा हे मनाचं कवाड, मनाचं दार खुलं असेल. आणि त्यासाठी आपलं मन, आपलं चित्त, आपलं अंतःकरण हे मोकळ्या मनाचं असणं जास्त गरजेचं आहे, कारण तेव्हाच कुठला तरी आनंद, एक अनामिक आनंद मनामध्ये शिरत असतो. पुढचं जे आहे ते म्हणजे आनंदाचा पाऊस. आता आनंदाचा पाऊस म्हणजे काय, तर वर्षाव. अर्थात कुठलाही आनंद हा कुठल्याही गोष्टीविना येत नसतो, तर त्याला एक कारण असतं, त्याचे कारण मीमांसा असते, उद्दिष्ट असतं आणि त्या अनुषंगाने हा आनंदाचा पाऊस आपल्या मनामध्ये झिरपत असतो, त्याची वृष्टी होत असते, त्याचा वर्षाव होत असतो. त्यामुळे आनंदाचा पाऊस ही जी संकल्पना आहे ही आपण अशी आपण समजून घेतली की कुठलाही आनंद त्याला एक मर्यादा नसते, तो एक व्यापक अंगाचा असतो आणि तो आनंद हा सातत्याने येत असतो. गरज इतकीच आहे की आपण तो आनंद जाणला पाहिजे, जगला पाहिजे. ह्या 2 गोष्टी जरी तुम्ही लिहिल्यात तरी तुम्हाला तुमचा हक्काचा मार्क, 1 मार्क, 2 मार्क जे काही असतील ते निश्चित मिळेल याची ठोस खात्री आहे. तर मंडळी, आपण आता या ठिकाणी बघितलं की आयुष्य आनंदाचा उत्सव, शिवराज गोरले यांची प्रस्तावना सुरुवातीला बघितली. स्वमतामध्ये आपण 2 प्रश्न बघितले ज्याला 2-2 मार्क आहेत, एकूण 4 मार्कांचे 2 स्वमत येते. आणि पुढे अर्थ स्पष्ट करा, हे 1-1 मार्काने येऊ शकतं. घाबरून जायचं कारण बिलकुल नाही, कारण यामध्ये कुठलाही जरी प्रश्न आला, कुठलाही जरी स्वमत आलं तरी तुमच्या डोळ्यासमोर तो परिच्छेद असणार. त्यामुळे परिच्छेदाच्या अनुषंगाने, परिच्छेदाच्या सहाय्याने तुम्हाला तुमचं उत्तर मांडायचं आहे. कौशल्य महत्त्वाचे यामध्ये. अर्थ स्पष्ट करा, फरक लक्षात घ्या, अर्थ स्पष्ट करा यामध्ये समानार्थी अर्थ स्पष्ट करायचा नाही. तिथे तुम्हाला जी संकल्पना दिली आहे ती साधारण 1 ते 2 ओळींमध्ये तुम्हाला ती मांडायची, विशद करायची. आणि अशा प्रकारे आपण 2-2 मार्कांचे 2 अर्थ स्पष्ट करा बघितले. एकूण बघायला गेलं तर 4 आणि 2 6 हे जे 2 6 मार्क आहेत या वेटेज पाठातले, हे 1 मार्कांचं वेटेज या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं. तर मंडळी, हा झाला आपला आयुष्य हा आनंदाचा उत्सव. तर आता पुढे वळूया.